बहिणीला तुझ्यामुळे देऊ दिलाय तिने. मी तुला सोडणार नाही. सांभाळा स्वतःला. पोलिसाशी बोलता लक्षात ठेवा. ज्योती प्लीज शांत हो. नाही शांत होणार मी. तुम्हाला पण माहिती आहे ना नालायकाने काय केलंय ते. बायको आहे ना, सांभाळ तुझ्या बायकोला. उगाच भलते सलते आरोप करायचे नाही तर आमच्यावर. आमचं काम करायला आलो ते करू दे आणि जाऊ दे आम्हाला. तू काय करायला आलायस ना ते चांगलं माहितीये मला, पण मी तुला सोडणार नाही. चल बाहेर घेऊन जा. चल निघ बाहेर घ्यायला. बाहेर घेऊन जा चल. तुमचं काय? बाहेर थांबा 2 मिनिटं. सर प्राची मर्डर केसमध्ये जी बाईक वापरण्यात आली होती त्यावरचा लोगो स्टीवन केमिकल कंपनीचा आहे. म्हणजे कदाचित बाईक चालवणारा या कंपनीतला कामगार पण असू शकतो. जरा तपास कर. येस. हॅलो. ओके या. सर संध्या देशमुखने आत्महत्या केली. आत्महत्या? प्राची सुर्वेचा खून होऊन 6 महिने झाले आणि आता संध्या देशमुखची आत्महत्या. सर संध्या देशमुख यांनी आत्महत्या का केली असं तुम्हाला वाटतं? सर देशमुख कुटुंबाने जे काही तुमच्यावर आरोप केले होते त्या आरोपांचा या आत्महत्येशी काही संबंध आहे का? या केसचा तपास वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडे ठेवतील असं तुम्हाला वाटतं का? हे बघा मी काही सांगू शकत नाही. सध्या तरी ही केस आत्महत्येची दिसते. आमचा तपास सुरू आहे. सर तू कसला तपास करतोयस रे? तुझ्याचमुळे तर माझ्या मुलीने आत्महत्या केली. आज माझी मुलगी मेली, उद्या तुझा नंबर आहे. तुझ्यासारखा हलकट नीच माणूस ना जगायला लायक नाही. बघ काय करतो ते बघस तू. सर यांनी जे काय बोलत ते खरं आहे का सर? सर ते सर 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 मला आकाश पातळ एक करावं लागलं तरी चालेल, पण मी माझ्या बहिणीला न्याय मिळवून देणार. मी तिच्या मृत्यूचा सूड घेणार. तिच्या मृत्यूला तो इन्स्पेक्टर श्रीकांत जबाबदार आहे. मी त्याची यापूर्वीही कंप्लेंट केली होती, पण त्यावेळीही काही झाले. ती केस दाबून टाकण्यात आली. पण नाही, पण आता वेळ आली आहे त्या श्रीकांतला जेलमध्ये पाठवायची. आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्ही आमचा आवाज वरिष्ठांपर्यंत पोहोचवा. त्यांनी दबाव आणला तरच आम्ही माझ्या बहिणीला न्याय मिळवून देऊ शकतो. ही एका बहिणीची कळकळीची विनंती आहे. सर संध्या देशमुखची पोस्टमॉर्टम रिपोर्ट. सर रिपोर्ट्सनुसार तिचा मृत्यू काल सकाळी 8 ते 10च्या दरम्यान झाला. पण सर महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्या गळ्यावर दोरीचे ओ मार्क्स आहेत. सर ओ मार्क्स याचा अर्थ संध्या देशमुखने आत्महत्या नाही केली, तिचा खून करून तिची बॉडी लटकवण्यात आली. कमाल आहे. 6 महिन्यांपूर्वी प्राची सुर्वेचा खून झाला आणि आता 6 महिन्यानंतर तिच्या मैत्रिणीचा संध्या देशमुखचा खून झाला. या दोन्ही केसमध्ये आपसात काही ना काही कनेक्शन आहे. काय आहे ते लवकरात लवकर शोधून काढायला पाहिजे. सर संध्या देशमुख बद्दल सांगायचं झालं तर गेल्या 6 महिन्यात काहीतरी मोठं घडलंय आणि त्या इन्स्पेक्टर श्रीकांतचा या सगळ्याशी नक्कीच काहीतरी संबंध असेल आणि तो संबंध या पोस्टमॉर्टम रिपोर्ट्समध्ये सुद्धा लिहिलेला असू शकतो. काय? संध्या देशमुखचं अबॉर्शन झालं होतं सर. अबॉर्शन? नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. एकीकडे क्राईम ब्रांच पोलीस प्राचीच्या खुन्यांच्या तपासासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते, तर दुसरीकडे संध्या देशमुख यांच्या हत्येनंही हे पोलीस चक्रावून गेले होते. संध्या देशमुख यांच्या बाबतीत अशी काय भयानक घटना घडली होती हे जाणून घेणं आता गरजेचं होतं, कारण या घटनेवरूनच पोलिसांना गुन्हेगारापर्यंत पोहोचता येणार होतं. ज्या माणसामुळे माझ्या बहिणीने आत्महत्या केली त्या माणसाशी मी कसं वागू? मला माहिती आहे माझी भाषा चुकीची होती, पण त्या नालायक माणसासाठी हीच भाषा योग्य आहे. सर मी तर वाट बघतेय की तो कधी एकदाचा फासावर जातो. त्यानेच माझ्या बहिणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलंय. सर तुमची खात्री आहे की तुमच्या बहिणीने आत्महत्या केली? हो, म्हणजे तिने याआधी आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता. पण तुम्ही असं का विचारताय? नाही म्हणजे आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार
संध्या देशमुखचा खून झालाय. काय म्हणजे त्या नालायक श्रीकांतच माझ्या ताईचा खून केला ना सर? नाही, तसं 100% सांगता येणार नाही. आमचा तपास सुरू आहे. तुझ्या बहिणीसोबत नेमकं असं काय घडलं होतं की ती सारखी अशी? सांगते. माझ्या बहिणीचं आणि त्या श्रीकांतचं अफेअर चालू होतं. तिचं त्याच्यावर जीवापाड प्रेम होतं सर. ती त्याच्यासाठी काहीही करायला तयार असायची, पण शेवटी जे घडायला नको तेच घडलं. ताई, तुझं त्या इन्स्पेक्टर सोबत अफेअर चालू आहे ना? मला समजलं. अगं बाहेर लोक तुमच्याबद्दल नाही ते बोलतायत. अगं ज्योती, अगं आमचं खूप प्रेम आहे एकमेकांवर आणि श्रीकांतनी मला वचन दिलंय की तो माझ्याशी लग्न करणार आहे. तो काळजी करू, सगळं ठीक होईल. हीच आशा करते, पण जरा काळजी घे. हा जानू, बोल ना. श्रीकांत, मी प्रेग्नेंट आहे. काय? हो, अरे आता टेस्ट केली, जस्ट समजलं. श्रीकांत ऐक ना, आता आपल्याला वेळ घालवून चालणार नाही. आपण लगेच लग्न करूया. हॅलो 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 अगं, तुझा आवाज येत नाही. हॅलो 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 श्रीकांत, हॅलो हॅलो. अच्छा, तुझं लग्न झालंय तर? तू इथे काय करतेस? मी इथे काय करते? पोलीस स्टेशन म्हणून तुझा ऍड्रेस काढला. मला बघायचं होतं तुझं खरं रूप काय आहे ते. कोण आहे ही? काय बोलते? तू आतमध्ये जा. का तिला का आत पाठवतोस? तिला पण कळू दे ना तू खरा कसा आहेस ते. माझ्याशी प्रेमाचं नाटक केलंस, मला प्रेग्नंट केलंस आणि आता माझ्या फोन मेसेजेस नाही उत्तर देत नाहीयेस. तू माणूस नाही, राक्षस आहे, राक्षस. वेळ लागला का तुला? एक मिनिट. ही जे बोलते ते अगदी खरं आहे का? तुमच्यापासून दिवस गेलेत का हिला? अगं नाही गा, मला माहित पण नाही कोण आहे, कोणाचा पोर घेऊन आली ते मला नाही माहिती. मी तर हिला आज बघतो इकडे. मी खोटं बोलते? मी खोटं बोलते? काय बोलतोस तू? हात सोड. चल. मला खरंच नाही माहित कोण आहे. कोणाचा पोर माझ्या गळ्यात मारते मला नाही माहिती. चल उठ आणि निघ इकडनं. मी खोटं बोलते? चल निघ इकडनं. निघ इकडून. असेल तुझा बाप मोठा शाणा, पण परत इथे दिसलीस ना तर गोळी घालीन. चल निघ. कशी आहे संध्या? संध्याताई आता ठीक आहे. आली का ती शुद्धीवर? येतील त्या थोड्या वेळात शुद्धीवर. अरे देवा, काय चाललंय काही कळत नाही. आई, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. काय झालं? नाही, तुम्ही बसा, मी सांगतो तुम्हाला, प्लीज. अरे सांग ना, काय झालं? आम्ही काही संध्याताईंच्या टेस्ट केल्या, तर त्यामध्ये आम्हाला असं समजलं की त्या प्रेग्नेंट आहेत. काय प्रेग्नंट? नाही अहो, एक असं काय प्रेग्नंट नाही. हे बघा, ही गोष्ट इथून बाहेर जाता कामा नाही. मीडियाला जर कळलं ना तर आम्हाला सुखानं जगू देणार नाहीत ते. पण मग आता करायचं काय? म्हणू नका ते मोल अबॉर्शन करा तिचं. संध्याताईंच्या कन्सर्नशिवाय मी हे कसं करू शकतो? काय गरज नाही त्याची. मी बाप आहे ना तिचा, मी परमिशन देतो. ठीक आहे. मला संध्याताईची खूप काळजी वाटत होती सर, त्यामुळे मी तिला इथे घेऊन आली. आणि त्यात माझा नवरा डॉक्टर असल्यामुळे आम्ही तिची ट्रीटमेंट इथेच चालू केली. काल मी भाजी आणण्यासाठी मार्केटमध्ये गेले होते आणि घरी येऊन बघते तर काय, माझंच चुकलं. मी तिला एकटीला सोडायलाच नको होतं. तुम्ही इन्स्पेक्टर श्रीकांतवर कारवाई केली होती ना, त्याचं पुढे काय झालं? पुढे काय होणार सर? एन्क्वायरी करायचं फक्त नाटक केलं गे आणि त्या श्रीकांतचं कोणी काहीच करू शकलं नाही. शेवटी मग आम्ही ठरवलं आता न्यूजपेपरचा आधार घ्यायचा. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे.
सत्य शोधून काढणं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्यच आहे. आणि ज्योतीला मी खूप आधीपासून ओळखतो. हे कायद्याचे रक्षण करते जेव्हा हे असं वागतात ना, तेव्हा जनतेनेच आवाज उठवायला हवा. नाही आता तुम्ही पाहाच, मी ही न्यूज फ्रंट पेज न्यूज कशी बनवतो ते. त्या इन्स्पेक्टर श्रीकांतला आता चांगलीच अद्दल घडणार आहे. त्या श्रीकांतचं सत्य बाहेर येऊन त्याला शिक्षा होण्याचीच वाट बघत होते, पण तसं काहीच झालं नाही. कारण माझ्याच वडिलांनी ती बातमी वर्तमानपत्रात छापू दिली नाही. असं का केलं त्यांनी? मग काय करणार आम्ही? खरं तर त्यावेळेस आम्ही आतून खूप पेटून उठलो होतो. त्या इन्स्पेक्टर श्रीकांतला चांगली अद्दल घडवण्याचा प्रयत्न करणार होतो. साहेब, आमची संपूर्ण हयात इमेज बनवण्यात आणि पॉलिटिकल करिअर घडवण्यात गेली आहे. पण आमच्या मुलीच्या एका क्षुल्लक चुकीमुळे ती संपूर्ण उद्ध्वस्त होणार होती. मग फक्त एकट्या श्रीकांतला दोष देण्यात काय अर्थ होता? म्हणून आम्ही न्यूज देण्याचा टाळला. पण आपल्या मुलीच्या मनाचा विचार केला ना तुम्ही? आपली इमेज वाचवण्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. तिच्या दुःखाला काळीची किंमत दिली ना. ओके, थँक्यू सर. एक्सक्यूज मी. सर, प्राची मर्डर केसमध्ये एक इम्पॉर्टंट माहिती मिळाली. खुन्याने जी बाईक वापरली होती ती स्टीवन केमिकल कंपनीमध्ये काम करणाऱ्या प्रदीप मोरेंची बाईक होती. आणि ज्या दिवशी खून झाला त्याच दिवशी फॅक्टरीच्या बाहेरून ती बाईक चोरीला गेली होती. सर, त्यांनी कंप्लेंट केली होती? हो सर, कंप्लेंट केली होती, पण लोकल पोलिसांनी त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही. फॅक्टरीच्या बाहेर कुठेतरी CCTV असणारच. ती बाईक कोणी चोरी केली हे आपल्याला कळायलाच पाहिजे, कारण त्यानेच प्राचीचा खून केला असणार. येस सर, मी माहिती काढते. काय श्रीकांतराव, बरेच कारनामे बाहेर येत आहेत तुमचे. मला वाटलं नव्हतं तुमचे हात इतके बरबटलेले आहेत. संध्याच्या बाबतीत जे काही केलं, स्वतः कबूल करणार आहात की आमच्या तोंडून ऐकायची इच्छा आहे? सर, मला मान्य संध्याचं आणि माझं अफेअर होतं, पण यावरून काही साध्य होतं का? कसं होत नाही? ऑलरेडी मॅरिड असताना संध्याशी अफेअर केला, तिचा गैरफायदा उचलला. सर, विवाहबाह्य संबंध ठेवणं हा कायद्याने गुन्हा नाही आहे. बरोबर. एका मुलीला लग्नाचं वचन देणं, तिचा गैरफायदा उचलणं, तिला गरोदर करणं आणि अशा रीतीने तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं हा गुन्हा आहे. खोटं आहे सगळे. मी तिला लग्नाचं वचन दिलं नव्हतं. उलट मला तर असं वाटतंय की ती माझ्यामुळे प्रेग्नेंट नव्हती. मग कोणामुळे? अजय. अजय? हो, संध्याचं आणि अजयचं लग्न झालं होतं. 2 वर्षापूर्वी त्यांचा डिवोर्स झाला होता. पण हा अजय सतत संध्याच्या मागे मागे असायचा, तिला भेटण्याचा प्रयत्न करायचा, भांडणही करायचं. सर, मला तर असं वाटतं की लग्नानंतरही त्यांचे रिलेशन होते. सर, हे काय बोलतोय तुम्ही? संध्या माझ्याकडून गरोदर राहिली होती? हा शक्य आहे सर. आहे का रे बाबा? सर, घटस्फोटानंतर माझ्यात आणि संध्यामध्ये फिजिकल रिलेशन्स नव्हते. मग माझ्यामुळे ती गरोदर कशी राहील? पण तू तिच्याशी भांडायचास, तिला जीवे मारायची धमकी सुद्धा दिली होतीस तू. नाही मॅडम, उलट मग रिक्वेस्ट करायचो तिला माझ्या आयुष्यात परत येण्यासाठी. माझं खरंच प्रेम होतं तिच्यावर. प्रेम होतं तर घटस्फोट का दिला? सर, मी घटस्फोट दिलाच नव्हता. घटस्फोट तिनेच मला दिला होता. खरं म्हणजे तिचं माझ्यावर प्रेम नव्हतंच. माझे वडील आणि तिचे वडील खूप चांगले मित्र होते. ते एकाच पक्षाचे होते. फक्त एका इलेक्शनच्या तिकिटेसाठी त्यांनी जबरदस्ती तिचं लग्न माझ्याशी लावून दिलं. आणि याच गोष्टीसाठी ती नाराज होती वडिलांशी. याशिवाय दुसरं कारण म्हणजे तिचा भाऊ तो आकाश. सर, कमालीचा द्वेष करायचा तो बहिणीचा. आणि एक नंबरचा नालायक मुलगा आहे तो. सर, मला तर वाटतं त्यानेच त्याच्या बहिणीच्या जीवाचा काहीतरी बरवाट केला असेल. संध्या मर्डर केसशी रिलेटेड जेवढी पण लोक आहेत सगळ्यांचे टॉवर लोकेशन्स आणि कॉल रेकॉर्ड्स काढा. येस सर. सर, संध्याताई माझी सख्खी बहीण आहे. मी मान्य करतो आमच्यामध्ये काहीतरी मतभेद आणि वाद होते, पण ते प्रत्येक कुटुंबात असते. पण याचा अर्थ हा होत नाही ना की मी तिचा खून कर. मी खोटं बोलत नाही आहे. मी नुकतंच मुंबईवरनं परत आलो. मी माझ्या बहिणीचा खून कसा करणार? स्वतःच्या हाताने केला नसशील, कुणाकडनं करून घेतला असेल. नाही सर, हे सगळं खोटं आहे. आता तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाही, त्याचा मी का करणार? तू फक्त एवढं कर, जोपर्यंत ही केस चालू आहे शहर सोडून जायचं नाही. चालेल. कर नाही त्याला डर कसला. येतो मी. सर, प्राची सुर्वेच्या मोबाईलमधून सायबर टीमने काही डेटा रिट्रीव्ह केला. त्यात काही डिलीटेड मेसेजेस आणि एक कॉल रेकॉर्डिंग आहे.
तुम्हाला काहीतरी ऐकवायचं. काय झालं? तू सारख्या सारख्या मला कशाला फोन करतेस? मी तुम्हाला हे सांगायला कॉल केलाय की मी गरोदर आहे आणि तेही तुमच्यामुळे. माझ्यामुळे वेळ लागलाय का तुला? डोकं फिरलंय तुझं? काहीही बोलतेस? मी काहीही बोलत नाहीये, मी खरंच गरोदर आहे. तुम्ही त्या दिवशी मला फसून घरी नेलत, मला बेशुद्ध करून माझ्यावर बलात्कार केलात ना. तुझ्याकडे काय पुरावा आहे हे सगळं मी केलंय म्हणून? मी पोलिसांकडे जाते, मीडियाला जाऊन सगळं काही सांगते. मग पुरावे काय? तुम्ही काय केलंय ना हे सगळं शोधून काढतील ते. उगाच माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर तुझ्या खानदानाला कापून फेकून देईन मी. आयुष्यात मी किती कांड केलेत याची कल्पना नाहीये तुला. इतके खालच्या थराला जाल कधी विचार नव्हता केला मी. आपल्याच मुलीच्या बेस्ट फ्रेंडवर रेप केलं. ऑफिसर, तुम्हाला काय हवंय ते सांगा, पण यात मला अडकवू नका. किती हवेत? सगळ्यांना विकत घेता येतं असं वाटलं. मर्डरसाठी आमच्याकडे फार पुरावे नाही आहेत. रेपचे चार्जेस कडक लागतील. सर लॅबचा रिपोर्ट आलाय. सर संध्याच्या ब्लडमध्ये अशा मेडिसिनचे ट्रेसेस मिळालेत ज्या मेडिसिनमुळे हार्ट वीक होतं आणि काही दिवसांनी माणूस हार्ट फेलियरमुळे मरतो. म्हणजे संध्याचा खून झाला नसता तर काही दिवसांनी ती आपोआपच मेली असती. हो सर. आणि सर ज्या दिवशी संध्याचा खून झाला त्या दिवशी हा इन्स्पेक्टर श्रीकांत त्याच्या घरी किंवा पोलीस स्टेशनमध्ये नव्हताच. तो गोरेश्वर नगरमध्ये होता जिथे संध्याचा खून झाला. म्हणजे एका माडिकचं आहे. सर प्राची मर्डर केसमध्ये एक क्लू मिळाला. हे बघा सर, केवी केमिकल कंपनीच्या एरियामध्ये 2 जण प्रदीप मोरेंची बाईक चोरताना दिसतात. दोघांचं नाव पक्या आणि धोंडी आहे. सुपारी किलर सर. दुसऱ्या दोघांना? येस. सदाशिव देशमुख यांनी केलेलं कृत्य हे लांछनास्पद आणि धक्कादायकच होतं. खरं तर आतापर्यंत या केसमध्ये प्रत्येकच गोष्ट ही धक्कादायकच होती. पोलीस सत्य आणि असत्य याच्या फेऱ्यामध्ये अडकले होते. विश्वास ठेवावा अशी एकही व्यक्ती त्यांना दिसत नव्हती. प्रत्येकाचंच वागणं हे संशयास्पद वाटत होतं. त्यातच आता एक घटना अशी घडणार होती ज्यानं हा संशय दुप्पट होणार होता. मला तर विश्वासच बसत नाहीये. संध्याताई कोणतं तरी चुकीचं औषध घेत होती, पण ती तर माझ्या नवऱ्याने दिलेलं औषध घ्यायची. तुमचा नवरा डॉक्टर नरेश कुठे? ते क्लिनिकमध्ये असते, पण काल रात्रीपासून ते घरी आले नाहीये आणि त्यांचा फोनही स्विच ऑफ लागतो. कदाचित एखादी इमर्जन्सी केस असेल आणि ते असं बऱ्याचदा करतात. सर डॉक्टर नरेश यांच्या क्लिनिकमध्ये मी जाऊन आले, पण ते क्लिनिकमध्ये नाही. त्यांच्या कंपाऊंडरने सांगितलं की तो काल संध्याकाळीच क्लिनिकच्या बाहेर पडला होता, पण त्याचा फोन अजूनही बंद येतो. संध्याला कुठेतरी हार्ट वीक करण्याचं औषध देतो. डॉक्टर नरेशच असेल, पण तो असं का करत होता? तर या प्रश्नाचं छाडा लागला पाहिजे. डॉक्टर नरेशचे कॉल रेकॉर्ड्स आणि त्याच्या गाडीचा नंबर घेऊन तू कुठे गेला जरा तपास कर. येस सर. संध्या आणि प्राची या दोघींच्या खुनात एकतर डॉक्टर नरेश किंवा सदाशिव देशमुख यांचा हात आहे. हॅलो, कुठे? आम्ही येतो लगेच. सर एक जळालेली डेड बॉडी सापडली. सर बॉडी पूर्णपणे जळाली. ओळख पटणं अशक्य असेल. श्वेता, सब लायसन्स आहे वाटतं.
सर पेट्रोल. हे पेट्रोल वापरूनच बॉडी जाळण्यात आली. हे पेट्रोलचं केन, त्याचं वॉलेट आणि फोन सगळं फॉरेन्सिकला पाठव. येस. साहेब मी तर साधा नोकर माणूस आहे. मी काय सांगणार तुम्हाला. मित्र, आम्हाला जे काही पाहिजे ते तूच सांगू शकतोस. सदाशिव देशमुखांचं त्यांच्या मुलीशी, संध्याशी नातं कसं होतं? अहो सदाशिव साहेब तर त्यांच्या मुलीला जीवापाड जपायचे बघा. संध्याताई त्यांच्या फेवरेट होत्या. पण जेव्हा संध्याताईंच्या गरोदरपणाबद्दल त्यांना कळलं तेव्हा ते लय संतापले होते बघा. ठिकाणी जन्माला येताच मेली का नाही? अरे किती अभिमान होता मला, हिचा गर्व होता. सगळ्यांना छाती ठोकून सांगायचो मी की माझी वारस आहे, माझं नाव पुढे नेणार आहे. पण काय केलं हिने? काय केलं? माझं नाव धुळीत मिळवलं. अब्रूचे धिंडावडे केले हिने माझ्या. तुला काळ वेळ हे कळतंय की नाही? आता हॉस्पिटल मधनं घरी आली ती. जरा शांत राहा ना, हात जोडते मी तुमच्या पुढे. तुम्हाला कळतंय का? कळतंय? तिच्या प्रेग्नन्सीची न्यूज लोकांना कळली ना तर लोक थुकतील आपल्या तोंडावर, शेण घालतील आपल्या तोंडात. अरे मला निवडणुकीला उभं राहता येणार नाहीये. बाबा अहो काय करताय तुम्ही? तिची तब्येत ठीक नाहीये आणि तुम्ही तिलाच ओरडताय. अहो बाबा तिच्या पोटात बाळ आहे. म्हणू दे ना ते बाळ, आणि त्या बाळाबरोबर हिला पण नव्हतं. त्याशिवाय माझ्या डोक्याला शांती मिळणार नाही. हे बघा, पुन्हा एकदा तुमचा गैरसमज होतोय. हो, मी चिडलो होतो माझ्या मुलीवर, मान्य आहे. पण तिच्या प्रेग्नन्सीमुळे मी टेन्शनमध्ये होतो. याचा अर्थ असा नव्हे की मी तिचा खून करेल. इतका नालायक बाप नाहीये मी. एक नालायक माणूस आहात एवढं तर मान्य कराल ना. आणि आता तर प्राची आणि संध्याच्या खुनासाठी स्ट्रॉंग मोटिव्ह आहे तुमच्याकडे. मला तर आता असं वाटायला लागलंय की ही आमच्या ऑपोजिशनची चाल आहे आणि म्हणून तुम्ही मुद्दाम माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहात. पण आमच्या पक्षातले लोक शांत बसणार नाहीत. आवाज उठवतील ते. कोणाला किती आवाज उठवू दे, आम्हाला फरक पडत नाही. आम्ही फक्त सत्य शोधण्याचा प्रयत्न करतो आणि आम्हाला असं वाटतंय की तुम्ही आपल्या मुलीचा खून केलाय. सत्य फार दिवस लपवून ठेवता येणार नाही. सर काय झालंय? मला इथे असं बसवून का ठेवलंय? अरे बस ना माडिक, बस. गोरेश्वर नगरमध्ये काय करायला गेलं होतंस? म्हणजे मी समजलो नाही. सगळं समजतंय तुला. संध्याचा खून झाला तेव्हा तू गोरेश्वर नगरमध्ये होता की नाही? सर गोरेश्वर नगरमध्ये मी होतो, पण संध्याचा खून वगैरे मी केलेला नाही. गोरेश्वर नगरला तू गेला होतास. काय करायला गेला होतास? सर योगायोग असू शकतो ना. आणि गोरेश्वर नगरमध्ये माझं एक काम होतं. काय काम? सर खाजगी काम होतं, मी नाही सांगू शकत. तुम्हाला सांगावं लागेल मिस्टर श्रीकांत, नाहीतर इथेच चढाल. तिथे एक कॉलगर्ल राहते जुली नावाची. तिच्या घरी माझं येणं जाणं. घरात लग्नाची बायको आहे तरी दुसऱ्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवतोस आणि कॉल करतो. काय चाललंय का? सर ते काही असू दे ना, मी निरपराधी आहे हे तर सत्य आहे ना. आणि तुम्ही उगाच माझ्यावर संशय घेऊन तुमचा वेळ वाया घालवताय. सर इन्स्पेक्टर श्रीकांतने आपल्याला जे स्टेटमेंट दिलं होतं ते खरं आहे. संध्याचा खून झाला त्या दिवशी तो त्या कॉलगर्लकडे गेला होता. तिने स्टेटमेंट दिलं. सर श्वेता, असं पॉसिबल आहे की श्रीकांतच्या भीतीने किंवा दबावात त्यांनी असं स्टेटमेंट दिलं असेल. त्याच्यावर नजर ठेवा, त्याला सस्पेक्टच्या यादीतून बाहेर काढू नका. येस सर आपल्याला जी जळालेली डेड बॉडी मिळाली होती ती नरेश पाटील यांची आहे. नरेश पाटील, ज्योतीचा नवरा? सर याचा अर्थ या नरेशचा संध्याच्या खुनाशी किंवा प्राचीच्या खुनाशी संबंध असू शकतो. जर असं असेल तर नरेशचा खून एव्हिडन्सेस डिस्ट्रॉय करण्यासाठी करण्यात आला. नरेश कार घेऊन गेला होता, आपल्याला कार सापडली नाही. लवकरात लवकर ती कार शोधून काढा. येस सर. सर आणखीन एक गोष्ट, नरेशच्या मोबाईलमधून असं समजलं आहे की इन्स्पेक्टर श्रीकांतने त्याला संध्याचं तोंड बंद करण्यासाठी सांगितले होते आणि त्यासाठी पैशाची तयारी केली होती. माडिकनेच मारलंय संध्याला. नरेश कोणी मारलं सर माझ्या नवऱ्याला? आधी माझी बहीण आणि आता हे
हे काय चाललंय रे देवा? कसल्या पापाची शिक्षा देतोयस? हे बघा, आम्हाला संशय आहे की या ज्या काही घटना घडल्या आहेत त्यांचा एकमेकांशी संबंध आहे आणि हे सगळं त्या श्रीकांतनेच केलंय. कारण जेव्हा ताईचं प्रकरण झालं होतं तेव्हा तो घरी येऊन आम्हा सगळ्यांना धमक्या द्यायचा. आणि एकदा तर माझ्या नवऱ्याच्या क्लिनिक मध्ये जाऊन त्याला सुद्धा मारून टाकायची धमकी दिली होती त्याने. सर, मी संध्यावर वैतागलो होतो आणि रागाच्या भरात ते मेसेजेस नरेशला केले होते. पण जेव्हा माझा राग शांत झाला तेव्हा मी नरेशला कॉल केला आणि सांगितलं की असं काही करू नकोस, प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. माडिक, विश्वासच नाही ठेवतोय तुझ्यावर. सर, मी संध्याचा खून नाही केलाय आणि या मेसेजेसच्या आधारे तुम्ही कोर्टात काय सिद्ध करणार आहात? हॅलो, ग्रेट. नजर ठेवा त्यांच्यावर, आम्ही येतोय. सर, पक्या आणि धोंडी या दोघांची खबर मिळाली. यस. जे काय ते सगळं सांगून टाका, नाही तर हा कार्यक्रम थांबणार नाही. आमच्या धंद्यात पण इमानदारी असते साहेब. क्लायंटचं नाव नाही सांगू शकत. प्रिव्हिलेज यांचे कॉल रेकॉर्ड्स काढा. सर, एक इम्पॉर्टंट माहिती मिळाली. ज्या दिवशी संध्याचा खून झाला त्या दिवशी तिचे वडील सदाशिव आणि तिचा एक्स हजबंड अजय हे दोघेही एकाच वेळी गोरेश्वर नगरमध्ये त्या ज्योतीच्या घराजवळ होते. या दोघांना ताब्यात घ्या. एका बाजूला नरेश पाटील यांचा झालेला खून आणि दुसरीकडे सदाशिव देशमुख यांचं असलेलं संशयास्पद वागणं हे पोलिसांना बुचकळ्यात पाडणारं होतं. सख्खा बाप आपल्या मुलीला मारू शकेल का? जो माणूस आपल्या मुलीच्या मैत्रिणीसोबत असं लांछनास्पद कृत्य करू शकतो तो कदाचित आपल्या स्वार्थासाठी मुलीला मारूही शकतो. पण सत्य नेमकं काय? चला पाहूया. आता खरं काय ते नेमूटपणे बोलायचं. माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. तुम्ही दोघांनी मिळून संध्याला मारलाय ना? नाही सर. मग गोरेश्वर नगरला काय करत होता? आम्ही तिथे संध्याला समजून सांगण्यासाठी गेलो होतो. बाबा, मी तुमचं काही एक ऐकून घेणार नाहीये आणि या माणसाकडे तर परत नाहीच जाणार आहे. या माणसाने माझा किती छळ केलाय ना हे तुम्हाला माहित नाहीये. अगं, असं काय करते संध्या? माझं आजही तुझ्यावर खरंच प्रेम आहे. तू मला एक संधी दे ना. बघ, मी पुन्हा त्रास नाही देणार तुला. प्लीज प्लीज ऐकून घे ना गं. बेटा, संध्या माझा ऐक. हा निर्णय तुझ्या माझ्या पॉलिटिकल करिअरसाठी फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही घराण्याचे संबंध अधिक दृढ होते. म्हणून म्हटलं विचार कर. स्वार्थी, तुम्ही सगळे स्वार्थी आहात. आधी माझ्या नवऱ्याने मला त्रास दिला, मग मी ज्याच्यावर प्रेम केलं त्यांनी माझा विश्वासघात केला आणि आता बाबा तुम्ही स्वतःच्या पोटच्या पोरीला या राक्षसाच्या दावडीत पुन्हा फाटवताय. तुम्ही कोणाचंही ऐकून घेणार नाही. मग त्यानंतर तिथून आम्ही निघून गेलो बस. किंवा असंही झालं असेल की संध्याच्या बोलण्याचा तुम्हाला राग आला आणि त्या रागाच्या भरात तुम्ही तिला मार. नाही साहेब, संध्या माझी मुलगी होती. मी कसं मारेन तिला? हे सगळं खोटं आहे. हॅलो, ठीक आहे, थँक्यू. सर, नरेशच्या डेड बॉडीजवळ आपल्याला जो पेट्रोलचा कॅन सापडला होता त्यावरचे फिंगरप्रिंट्स आपल्या रेकॉर्डमधल्या एका व्यक्तीशी परफेक्टली मॅच झाले. आम्हाला इथे का बोलावलं? काही गोष्टींचा खुलासा करायचा. या हत्याकांडामध्ये जेवढे सामील आहेत ना लोक, ते सगळ्यांना आम्ही शोधून काढले.
सर काय चाललंय हे? सांगतो ना माडिक काय चाललंय. प्राची सुर्वेच्या खुनाची सुपारी दिली तू. हो काय बोलताय? ओके. आणि धोंडी प्रोफेशनल किलर्स आहेत. त्यांच्या मोबाईलच्या कॉल रेकॉर्डमध्ये आम्हाला तुझा मोबाईल नंबर सापडला. तू फेक सिम कार्ड वापरून त्यांच्याशी बोलत होता. पण जेव्हा तुला कळलं की आम्हाला त्यांची लीड मिळाली आहे तेव्हा चुकून गडबडीत तू स्वतःच्या मोबाईलवरनं त्यांना फोन केला आणि शहर सोडून जायला सांगितलं. आणि ही चूक तुला मागात पडली. पक्या आणि धोंडीसारखे सुपारी किलर्स आपल्या क्लायंटची इन्फॉर्मेशन आपल्याकडेच ठेवतात. म्हणजे अरे म्हणजे काय माडिक, सुपारी देताना जे काय बोललास त्याचा मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंग आहे त्यांच्याकडे. ऐकायचं आहे का तुला? एवढ्यासाठी प्राचीच्या खुनाचा तपास पुढे जाऊ देत नव्हतंस. ते प्राचीने काय बिघडवलं होतं तुझं? सर त्या प्राचीला मी विवाहित असल्याचं समजलं. ड्रग डीलिंग आणि इतर बेकायदेशीर कामं मी करतो ही गोष्ट तिला माहीत होती. ती माझी माहिती गोळा करायला माझ्या मागे मागे फिरायची. त्यावेळेला तिला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या. सर मी तिला सांगितलं होतं की गप्पा राहा, पण मला माहीत होतं ती गप्पा राहणार नाही. म्हणूनच मी पक्या आणि धोंडीला सुपारी दिली तिला मारण्याची. या माणसाने मारले प्राचीला? याचा अर्थ संध्याताईचा खून सुद्धा यानेच केला असणार सर. एक मिनिट. निष्कर्षावर येऊ नका. एक मिनिट. विश्वास जोशी संपादक आहे. यांच्याशी तुमचं काय रिलेशन आहे हे तुमच्या कॉल डिटेल्सवरनं आम्हाला समजलंय. आणि जिथे नरेशची बॉडी जाळली होती ना त्यावेळी त्या जागी हे उपस्थित होते. हे यांच्या टॉवर लोकेशनवरनं कळलं. 2 वर्षापूर्वी एका केसच्या संदर्भात हा जेलमध्ये गेला होता. त्यामुळे याच्या फिंगरप्रिंट्सचे रेकॉर्ड आहेत आमच्याकडे. आणि जिथे नरेशला जाळलं तिथे एक पेट्रोलचा कॅन होता. त्या कॅनवरचे फिंगरप्रिंट्स आणि याचे फिंगरप्रिंट्स मॅच झाले. आणि जेव्हा लोकअपमध्ये आम्ही याला फोडलं नाही बघा तेव्हा हा म्हणाला, ज्योती मॅडम तुम्हीच आपल्या बहीण संध्याचा खून केला. आणि त्या संदर्भात याला मेसेज पण पाठवले होते. आणि ज्योती मॅडम तुम्ही आम्हाला काय सांगितलं? जेव्हा तुम्ही बाहेरून घरी आलात तेव्हा तुम्ही संध्याची डेड बॉडी बघितली. खरं तर तू पहिले तुझ्या बहिणीचा खून केलास आणि नंतर घराबाहेर पडलीस. आणि मग 10 मिनिटांनी परत घरी आलीस. आणि मग साक्षीदार असावा म्हणून मुद्दाम शेजारच्या बाईला घरी घेऊन आलीस, हो की नाही? माझं कॉलेजमध्ये असल्यापासून विश्वासवर प्रेम होतं. पण बाबांच्या आग्रहामुळे मला नरेश सोबत लग्न करावं लागलं. पण लग्नानंतरही आमचं अफेअर तसंच चालू राहिलं. ज्योती काय करतेस हे? अगं तुझं लग्न झालंय आणि तू ज्याच्याबरोबर फिरतेस ना त्याचंही लग्न झालंय. अशा माणसावर तू प्रेम कसं करू शकतेस? हा प्रश्न मी सुद्धा तुला विचारू शकते ना ताई. तू सुद्धा एका लग्न झालेल्या माणसासोबतच फिरत होतीस आणि त्याच्यापासून गरोदरही होतीस. पण त्यावेळेस मला ती गोष्ट माहीत नव्हती आणि मी जी चूक केली ती तू करू नयेस म्हणून तुला समजावते. नंतर खूप मोठा अपेक्षाभंग होतो ग. हे बघ माझं ऐक, तू हे नातं तोडून टाक. मी असं काहीही करणार नाहीये. ठीक आहे, तू माझं नाही ना ऐकलंस तर मी तुझ्या नवऱ्याला सगळं खरं काय ते सांगून टाकेन. आणि ही लास्ट वॉर्निंग आहे. मला संध्याताईची भीती वाटायला लागली होती. भावनेच्या भरात येऊन ती माझ्या नवऱ्याला खरं काय ते सांगून टाकेल असं वाटलं होतं. आणि काहीही करून मला माझं ते गुपित लपवून ठेवायचं होतं. नरेशचा फोन कर. माझ्या नवऱ्याने माझ्या मोबाईलमध्ये विश्वासने पाठवलेले सगळे मेसेजेस वाचले होते. तो खूप संतापला होता. तो मला ऑफिसमध्ये भेटायला येणारी गोष्ट मला ज्योतीने सांगितली. पण तो ऑफिसमध्ये यायच्या आधीच मी त्याला रस्त्यात गाठलं. नालायक माणसं आहात तुम्ही. स्वार्थाने बरबटलेली. माणसाच्या आयुष्याचं तुमच्या लेखी काही मोल नाही. स्वतःच्या सख्ख्या बहिणीचा खून गेला कशासाठी? या प्रियकरासाठी. आणि तू काही लाजबीज वाटत नाही का तुला? तुम्हा सगळ्यांना फासावर चढवायला पाहिजे. समाज कल्याणासाठी केलं जाणारं राजकारण आणि स्वार्थासाठी खेळलं जाणारं घाणेरडं राजकारण या दोन्ही गोष्टी या केसमध्ये पुरेपूर भरलेल्या होत्या.
ज्योती पाटील आणि विश्वास जोशी यांना संध्या आणि नरेश यांच्या खुनासाठी दोषी करार करण्यात आलं, तर इन्स्पेक्टर श्रीकांत यांना प्राचीच्या खुनामध्ये दोषी ठरवण्यात आलं. माणूस स्वार्थासाठी कधी कधी इतका आंधळा होतो की आपल्या मार्गातला अडसर दूर करण्यासाठी माणुसकीला पार पायदळी तुडवून नीचपणाच्या अगदी खालच्या थराला जातो. आजच्या केसमध्ये असंच काहीसं घडलं. समाजातल्या घातक प्रवृत्तींपासून स्वतःला वाचवण्याचा आपण आटोकाट प्रयत्न तर करत असतोच, पण त्याबरोबर याचा सुद्धा विचार केला पाहिजे की आपण स्वार्थापोटी कुठल्या निष्पाप जीवाचं आयुष्य तर उद्ध्वस्त करत नाही आहोत ना. आजच्या या भागात इथेच थांबूया. मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया काही नवीन गुन्ह्यांसह नवीन भागांमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.